सर्वप्रथम म्हणजे मला जी साथ दिली यात्रेसाठी ती माझ्या बायकोला मेघाला पुढे बोलवणार आणि मग मी पुढं आहे ते माझं जे आहे मला सांगायचं मी सांगणार. मला जी यात्रा करायची होती ती सगळ्यात महत्त्वाचं तिची परमिशन मिळाली होती आणि त्यामुळे सगळ्यात पहिले ही यात्रा एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि आईवडिलांचे असलेले आशीर्वाद त्याचबरोबर आपण सर्वांनी दिलेले शुभेच्छा आणि आशीर्वाद यामुळे ही यात्रा पूर्ण झालेली आहे. पण ही यात्रा माझ्यासाठी तर मला वाटतं की अवघड नव्हती, पण पाठीमागे म्हणजे 124 दिवस आज योगायोग बघा की 124 म्हणजे काय 12 ज्योतिर्लिंग आणि चार धाम योगायोग आलेले आहे. 124 दिवस मी यात्रा केली त्यातमध्ये 12 दिवस 12 ज्योतिर्लिंग येतात आणि 4 धाम म्हणजे भगवंताचीच कृपा इतकी मोठी आहे की हे सगळं योगायोग आणि मला मी नशीबवान आहे असं समजतो. तर या यात्रेमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका बजावलेली आहे ती माझी पत्नी जी तिने सर्वपणे पाठीमागे सर्व व्यवस्थितपणे नियोजन केले आणि मला कोणत्याही प्रकारचं म्हणजे दडपण नव्हतं किंवा टेन्शन नव्हतं आणि मी माझी सायकल आणि माझा हा प्रवास कंटिन्यू चालू ठेवला. तर अशी सपोर्ट देणारी माझी बायको आहे आणि त्यामुळेच ही यात्रा झाली आणि भगवंताची असलेली आमची सर्वांची भक्ती आपले आशीर्वाद यामुळे मी 12 ज्योतिर्लिंगमधले 9 जे ज्योतिर्लिंग आहे ते मी सोमवारी दर्शन घेतलेले आहे. हा योगायोग आहे फार मोठा की मला भोलेबाबांनी 9 ज्योतिर्लिंग हे सोमवारी दर्शन दिलेले आहे. मी कोणतंही त्यातमध्ये प्लॅनिंग नाही, मी फक्त म्हणजे माझा जो प्रवास आहे हा कंटिन्यू चालू ठेवला होता. तर मला एकच म्हणायचं की ही महत्त्वाची बाजू होती तिने फार मोठे खंबीरपणे सांभाळलेली आहे आणि असं असेल तर मला काही शक्य नाही की मी कोणतीही गोष्ट करू शकतो. तर मी तिच्यामुळंच ही यात्रा पूर्ण केलेली आहे. मी तिला सगळ्यात पहिले धन्यवाद देतो आणि महत्त्वाचं मला जे वाटतं हे झालं. आता हे घरातली महत्त्वाची व्यक्ती पण आपल्या सोसायटीमध्ये मला बऱ्याच लोकांचं पहिल्यापासून सहकार्य आहे, सर्वांचंच आहे. म्हणजे वैयक्तिक मी नाव नाही घेणार पण काही ठिकाणी एकदम जवळचा एखादा माणूस असतो, प्रत्येकालाच असतो, मित्र असतो. तर अशा गोष्टीमध्ये मला जे आत्ता मी गेले 10 वर्षात मी त्यांना मोठे बंधूच मानतो. अजयदादांना पण मी पुढं बोलवायचा हे करतो मी, अजयदादांनी पुढे यावं. तर अजयदादा म्हणजे स्फूर्तिस्थान आहे की कोणती गोष्ट असेल ना तर मी त्यांना पहिले हिंट देतो. कधी कधी पुढे या तुम्ही 2 मिनटं पुढे या. तर कोणती गोष्ट असो त्यांना मी आयडिया देतो आणि बाबा काय करायचं काय नाही हे नियोजन असतं की बाबा काय केलं पाहिजे. तर अजयदादा हे म्हणजे काय म्हणतो बाबा बोलले की एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. तर ते तसा प्रकार आहे. हे बिग ब्रदर आहे त्याच्यामुळं ह्यांचं कधी कधी ऐकावं लागतं आम्हाला, पर्याय नाही त्याशिवाय. तर यात्रेचं महत्त्वाचा संकल्प मी सांगायचं म्हणजे 2 वर्षापूर्वी भीमाशंकरला गेलतो आणि 2 वर्षापूर्वी आम्ही भीमाशंकरला गेलतो. मी सायकलवर गेलतो. मी म्हणजे भीमाशंकरचे जवळ 5 वारी सायकलवर केलेले आहे. तर माझ्यासाठी हे पाठीमागून आलते की बाबा नवीन गाडी घेतली होती. मग त्यावेळेस आले. मग अजयदादाने आम्ही दर्शन वगैरे घेतलं, मंदिरात बसलो. मग मी त्यांना बोललो की मला एक फार मोठं काम करायचं आहे. पहिलं त्यावेळेस मी बोललो होतो त्यांना सगळ्यात पहिले म्हणजे निंबाळकर बाबांना मी अमरनाथ यात्रेला सांगितलं होतं. पण यावेळेस मी दादांना सांगितलं की बाबा मला यात्रेला जायचं. पण त्यांना हे बोललो की 2 वर्ष तुम्ही म्हणजे सांगू नका, कुणालाही सांगू नका, ही आपल्या दोघांमधली गोष्ट आहे. तर मग मला बाबांची परमिशन येस तर 2 वर्ष गेले. म्हणजे 2022मध्ये मी जी यात्रा केली ती संकल्प केलता तो माझा भोलेबाबांनी 2024ला मला